सीमारेषा पार 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 मिळतोय जाकमत चषकातील येतोय पहिला चौकार. धन्यवाद. 4 धावेने आगाज केलाय. कॉपी बुक स्टाईल मध्ये या ठिकाणी खेळलेला फटका सुंदर प्रकारचा नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह भविष्याच्या बॅट मधून आणि आता मात्र पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स अटेम्प्ट करत होते. बीट झाल्यात फलंदाज सरळ निघून गेला. चेंडू यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. एक तेरी तो एक मेरी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सनी गोलंदाजी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत भावेश. पुढचा चेंडू आहे सनी यांचा. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये स्ट्रेट खेळलेला फटका आहे. आम्ही आलाय झेल खाली. टिपलाय झेल संपलाय. भावेश यांचा खेळ. पहिली विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते टीम वेरळ संघाची. गॉल. या कुडू गावाला मंदिर हाय साजिरा. या कुडू गावाला मंदिर हाय साजिरा. बसली थाटात जाकमता माय तिच्या कुपेचा हाय आसरा. बसली थाटात जाकमता माय तिच्या कुपेचा हाय आसरा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा भटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये भावेश बॅक टू पॅव्हिलियन होताना आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु गती धीमी वाटली म्हणून या ठिकाणी अपयश किंवा या ठिकाणी रेस मधून बाहेर होणं हे या ठिकाणी निराशाजनक खेळीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सनी आहे. श्रीदेश आहे स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा लाऊड अपील परंतु त्या ठिकाणी पंचांकडे कोणत्याही प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सामना झाली आहे. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूत एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एखादा नामवंत खेळाडू शून्यावर बाद होणं म्हणजेच क्रिकेट. आणि 0 चा ठिकाण सरतोय तो म्हणजेच फलंदाज सिद्धेश यांच्या मध्ये दुसरा धक्का मिळतोय टीम वेरळ या संघाला. गॉन. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत राकेश. अंडर 18 चा खेळाडू वेरळ संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शैक्षणिक जबाबदारी पार पडत असताना आपल्या गावासाठी देणारे योगदान राकेश यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गावावरून खास या सामन्यांसाठी वेरळ संघातून प्लेइंग 11 मध्ये जागा निश्चित करत असताना या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला खेळाडू आपण पाहतोय राकेश. त्यांच्या साथीने अंडर 18 चा अजून एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत. सार्थक आंबेकरला देखील आपण पाहू. असे नामवंत खेळाडू नवीन नवीन खेळाडू उभरता सितारे या ठिकाणी टीम मध्ये तयार होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सनी. पुढचा चेंडू आहे. फुलटॉ चेंडूला अलाउन द कार्पेट कव्हर ड्राईव्हचा पुन्हा एकदा नेत्रदीपक फटका सजवला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि एक रूपांतर पुन्हा एकदा 2 या धाव संख्येमध्ये केले. 2 धावेने पुन्हा धाव संख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 या धाव संख्येवरती. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटका अखेर धाव संख्या झाली ती म्हणजे 6. 1 गडी बाद 2 गडी बाद च्या मोबदल्यामध्ये वेरळ संघाचे भट्टीवाडी संघाने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर उर्वरित 5 चेंडूवरती केवळ 2च धावा खर्च केल्या सनीने. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय रोनकला. वैयक्तिक पहिली षटक संघासाठी दुसरी षटक हातावतोय रोनक. पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू आहे. पहिला चेंडू फेस केला या ठिकाणी रोशनने. अराउंड द कार्पेट घेऊन काढला. डीप शॉट लॉंग ऑफला. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा विकेटचा पतन. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू संजय यांच्या माध्यमातून डायरेक्ट थ्रो केला जातोय स्ट्राईक एंडला. धावबाद होत आहेत रोशन. बॅक टू
यू डिझे या ठिकाणी अष्टपैलू खेळाडूचा सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खास करून संजयांच्या माध्यमातून फंबल झाले होते. फंबल झाल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला गॅदर केलं आणि चेंडू फेक केल्यानंतर पुन्हा रनआउटची संधी उपलब्ध करून दिली ती म्हणजे टीम भट्टीवाडी या संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज रोनकला आपण पाहतोय. 55 डाव बाजूने स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहेत रोशन. सुदर्शनने पहिला चेंडूला ऑन साइडला केलाय. मिड विकेटच्या दिशेने सुटलाय. त्या ठिकाणी झेल मिळालाय जीवनदान. घोसलो से पंची उडता हुआ आणि त्या जीवनदानाचा कितपत फायदा घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. वेरळ संघासाठी सुदर्शन 2 धाब्याने धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचले आहे 9 या धावसंख्येवरती. डे नाईटच्या मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोनक. 5 चेंडा बाजूने पुढचा चेंडू आहे आणि आता पुन्हा एकदा अक्रॉस लाईन चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर लेग दिशेने एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट केले परंतु चेंडू फेक होईपर्यंत एकच रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट केले गेले. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सुदर्शन आणि साथी फलंदाज रोशन यांच्याकडून पाहायला मिळाले. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. राकेश यांच्या माध्यमातून धावसंख्या जाणून पोहोचल्या ती म्हणजेच डबल 1 11 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. स्ट्राईकवरती सुदर्शन. पुढचा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करून खेळला चेंडू. कव्हरच्या दिशेने एकदा पूर्ण केल्या आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळत आहेत. राकेशच्या रूपामध्ये गडी बाद होत आहेत. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ऋषिकेश. स्ट्राईक वरती येताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती रोनक आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा एकदा ऋषिकेश पहिला चेंडू फेस करणार आहेत रोनक यांच्या गोलंदाजीचा. पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा ऋषिकेश बॅक टी पॅव्हलियन. 1 more विकेट गॉन टीम वेरळ. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा डू बेटर नॉन स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. सार्थक आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेग विजन मध्ये अप्रतिम नेत्रदीपक टिपलाय. झेल संपलाय सुदर्शन यांचा खेळ. 1 more विकेट गॉन. धन्यवाद. त्यानंतर एक अनाउन्समेंट आहे. सर्व नवतरुण विकास मंडळ कुडूक गावचे सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर आदर्श क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी मंचाच्या जवळ येऊन थांबायचं आहे. सर्वांना विनंती आहे. याच्यानंतर आपण 3rd आणि 4th साठीचा सामना खेळणार आहोत. त्यानंतर ग्रँड फिनालेचा सामना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तरी सर्व खेळाडूंना आणि
मान्यवरांना तसेच नवतरुण विकास मंडळातील सर्व पदाधिकारी असतील ग्रामस्थ असतील या सर्वांना विनंती आपण स्टेजच्या जवळ येऊन थांबायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय टीम वेरड या संघाला सलामीचे फलंदाज आपण लगेचच मैदानामध्ये पाठवायच्या भट्टीवाडी संघाने 2 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय आणि 2 षटकामध्ये धाव संख्या बनल्या गेल्या आहेत 12-13चा टार्गेट या ठिकाणी सेट केला गेला आहे वेरड या संघाकडून. वेरड संघाकडून कशा प्रकारची गोलंदाजी होणार ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. खास करून गोलंदाज प्रथम गोलंदाजी करताना आपण त्या ठिकाणी ऋषीला पाहणार आहोत. सलामीचे फलंदाज चला आपण लगेचच मैदानामध्ये या. सनी आहे, रोहन आहे, रोशन आहे, कोण सलामी करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. चला दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहन तांदळे आणि रोशन दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये एंटर केल्या. 12 शेड्यू मध्ये धावा बनवायच्या आहेत 13. पाहूया कशा प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करणार गोलंदाज ऋषिकेश. फलंदाजी करताना स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोशनला. लेट्स प्लेचा इशारा त्या पंचांचा. सेमीफायनल नंबर 2 मधील सेकंड इनिंगचा पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती उडवलाय, उडान खटवला, 6 धावा. षटकार 6 धावेने आगाज केलाय. अप्रतिम फलंदाजीचा नजारा पेश केलाय तो म्हणजेच रोशनने. सहा धावेने आगाज केले. पुन्हा एकदा ऋती गोलंदाजी मार्गवरती. पुढचा चेंडू आहे रोशन यांच्यासाठी आणि आता मात्र खाली राहतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बाय मध्ये 1 धाव मिळते. 1 धावेने धाव संख्या वाढली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. त्या अगोदर पुन्हा एकदा अनाउन्समेंट आहे. आदर्श क्रिकेट संघ कुडूक बुद्रुक बोरीचा कोणची सर्व क्रीडा कमिटी आपण मंचाजवळ यायचे. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी स्कूपचा फटका जबरदस्त. नेत्रदीपक चेंडू निघून चाललाय तटबँकच्या क्षेत्रामध्ये. अलाउन द कार्पेट. दन 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 सन सन सीमा रेषा पार येतोय जखमता देवी चषकातील चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र घुटनात एक अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी टिपलाय झेल. संपलाय खेळ. रोहन तांदळे बॅक टू पॅव्हलियन. पहिला विकेट त्या ठिकाणी मिळत होतं म्हणजे वेरळ या संघाला भट्टीवाडी संघाचा रोहन यांच्या माध्यमातून. मुंबई ग्रामस्थ महिला मंडळ भारी झटतोय गावासाठी. आदर्श क्रिकेट संघ निर्वती देवी घेतोय भरारी मोठी. आता मात्र या ठिकाणी भरारी घ्यावी लागणार आहे. कोणता संघ या ठिकाणी भरारी घेणार हे देखील पाहणं महत्वाचं. आणि इथपर्यंत 1 धाव कंप्लीट केलाय. पुन्हा एकदा सनी आणि त्यांच्या साथीने रोशन याने 1 धावेने धाव संख्या वाढली जाऊन पोहोचले आहे 12 या धाव संख्येवरती. 1 धावेंची गरज आहे. याच्या नंतरचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि या ठिकाणी
एक धाव कंप्लीट केल्या सामना विजय संपादन केले ते म्हणजेच टीम भट्टीवाडी या संघाने. थँक्यू. थर्ड आणि फोर्थ साठी आपण नाणेफिकेचा कॉल करणार आणि त्याच्यावरतीच आपण थर्ड आणि फोर्थचा पारितोषिक या ठिकाणी घोषित केला